नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे 31 मार्च म्हणजे गुढीपाडव्याच्या नंतरचा पहिला दिवस म्हणजे आणि आज आहे स्वामींचा प्रकट दिन। तर आज आम्ही चाललो आहे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त म्हणजे भुईगावला, नायगावला जे भुईगाव आहे तिथे स्वामींचं मठ आहे, त्या मठात चाललो आहे आणि तिथून मग आम्ही जाणार आहोत जुचंद्रला। आणि संध्याकाळचा प्रोग्राम अजून तसं ठरला नाही, पण आज श्वेताच्या मम्मी पप्पाचा लग्नाचा वाढदिवस आहे, तर त्याचं पण सेलिब्रेशन असेल, पण ते अजून ठरवलं नाही आहे। तर असा आज पूर्ण दिवस असणार आहे। तर आधी आपण आता निघतो आहे स्वामींच्या दर्शनाला भुईगाव मठामध्ये। तर चला, तुम्ही पण आमच्यासोबत दर्शनाला। कधी आले आम्ही आता आलो आहे श्वेताच्या मम्मी पप्पाला ॲनिव्हर्सरी विश करायला। केली काय विश? हो, विश केला आम्ही। हाय करा, कपडे घालायला नाही, कपडे चला ना इकडे इकडे हाय करा। आणि इथे चल मम्मी येते आम्ही तुम्हाला दाखवतो, सजवलं आहे मस्तपैकी। आज स्वामी प्रकट दिन आहे, तर मी आणि श्वेता आता चाललो आहे भुईगावला बाईकने, दिसेल तुम्हाला बाईकने, आणि बाईंदर वेस्टवरून रोडने जाणार आहोत। तर चला आता बघूया कसा प्रवास होतोय तो। आम्ही आता रोरो म्हणजे बाईंदरवरून सुट्टी तिथे आलो होतो, पण 1:15 ते 2:15 त्यांचा लंच ब्रेक आहे, दिसेल तुम्हाला इथे दाखवतो। थांबलेलं आहे तिथे रोरो, आणि आम्हाला अजून ऑलमोस्ट पाऊण तास लागेल त्या रोरोसाठी। तर मी आणि श्वेता आता ते जवळच गणपती मंदिर आहे तिथे जाऊन येतो, त्यानंतर परत येऊ आणि मग जाऊ आम्ही रोरोने। मित्रांनो, मागे दिसेल हे गणपती मंदिर आहे जेसल पार्कमधलं, आतमध्ये काळोख आहे, व्हिडिओ काढायला मिळाला नाही, थोडासा व्हिडिओ काढला आहे। तर आता आपलं दर्शन झालं, आता आपण निघतोय पुन्हा रोरो बोटीकडे। मित्रांनो, मी आता परत आलो आहे जेटीवरती, रोरोसाठी थांबलो आहे, अजून 20 मिनटं आहेत पुढच्या बोटला 2:15 आहे। मित्रांनो, मी आता रोरोमध्ये बसलो आहे, मागे दिसेल तुम्हाला सीगल एकदम खाण्यासाठी भांडणं करतो। मित्रांनो, पोहोचलो आम्ही आता भुईगावच्या मठात, गाडी मागे पार्क करून आलो आणि आता चाललो आहे मठात। मला दाखवतो, आज खूप गर्दी आहे। इथूनच लाईन लागले, म्हणजे किती मोठी लाईन आहे ते विचार करा, म्हणजे अजून अर्धा पाऊण तास लागेल दर्शनाला। मठ जवळ आलाय, फिरले ती बघा इकडे। आता आम्ही इथे आतमध्ये आलोय, तर इथून वरती जाणार, परत खाली उतरून मग परत या लाईनीत फिरणार आणि मग मठात। मंदिराजवळ स्वामींच्या मठात
दर्शन झालं आता आणि आम्ही आता 1 तास लागला दर्शनाला. 3:15ला आता लाईन लावली होती, 4:15ला आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो इथून चंडिका मंदिर जुचंद्रला. चैत्र नवरात्री पण सुरू आहे तर तिकडे पण जायचा विचार आहे. तर आम्ही आता निघतो इथून जुचंद्रला चंडिका मातेच्या दर्शनाला. झाडांचं टनल. मित्रांनो आम्ही पोचलो आहे जुचंद्रला चंडिका देवीच्या मंदिराजवळ. मागे दिसेल तुम्हाला हे मंदिर आणि श्वेता गेले परत मागे खाली उटी घ्यायला, कारण आम्ही थोडासा पुढच्या रस्त्याने वरती आलो बाईक घेऊन. तिकडे उटीवाले कोणीच नाही आहे. आता ती परत गेलं श्वेता खाली उटी घ्यायला. आता आपण जाऊया वरती, दर्शन करू, देवीचं दर्शन घेऊ आणि मग घरी निघू. घरी गेल्यावर काय प्लान आहे किंवा घरी जायच्या आधी काय प्लान आहे ते नंतर श्वेताला विचारूया आपण. चला दर्शन करायला जाऊया आपण आधी. मला आम्ही देवळात पोचलोय, आधी दर्शन घेऊया आपण. वाघाला घाबरत नाहीत बघ, वाघाजवळ जाऊन बसतो. दर्शन झालंय, दर्शन वगैरे करून झालं आणि आता आम्ही इथे मंदिराच्या परिसरातच आहोत. म्हणजे मंदिराच्या बाजूला हॉल आहे तिकडे आहोत आणि आता आम्ही निघतोय परत घरी, किंवा घरी न जाता मध्येच उशीर झाला तर भाईंदरला स्वामींचं मठ आहे तिथे जाणार आहे, कारण राजू आणि श्वेताचे मम्मी पप्पा तिकडेच येणार आहेत. मी आता घरी येऊन थोडं फ्रेश झालो आणि परत चाललो आहे भाईंदरमधल्या मठामध्ये, म्हणजे स्वामींच्या मठात. तिथे आम्ही जाता तो चाललो आहे श्वेता, मी, श्वेताचे मम्मी पप्पा, भाऊ आणि श्वेताची काकी. इथे दर्शन करून झाल्यावर आम्ही जाणार आहोत आम्ही हॉटेलमध्ये श्वेताच्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. तर चला जाऊया मठात आधी. आता दिसेल तुम्हाला इथे त्याचे पप्पा, इकडे बघा. आम्ही निघालोय मठामध्ये स्वामींचं दर्शन करायला. दर्शन झालं मीरावडच्या मठामध्ये, म्हणजे इथे पण खूप गर्दी होती, बघितलीच असेल तुम्ही. आता आम्ही चाललो आहे, दर्शन करून झालं आहे, आता आम्ही चाललो आहे जेवायला हॉटेलमध्ये. झालं सिनेमॅक्सच्या इथे सुदामा हॉटेलमध्ये, दिसेल तुम्हाला इथे. आणि हे सगळे चालले आहेत हॉटेलमध्ये. आणि माझ्याकडे आहे केक. आता आम्ही हॉटेलमध्ये आलो. काय ऑर्डर करतो? मी तिथे मॅच बघतोय. चालूच आहे स्टार्टर અહીંયા ખાઈ લો, પછી તો ફ્રાય રાઈસ एमआय कोण फेवरेट आहे तुझी? एमआय रोहित शर्मा. आज बाबूच्या नाना नानीचं 55
50 किती आहे काय ॲनिव्हर्सरी आता बघू दे मला काय श्वेताच्या मम्मी आपण आज 55वी ॲनिव्हर्सरी आहे, लग्नाचा वाढदिवस आहे. तो आम्ही सेलिब्रेट करायला आलो सुदामा हॉटेलला सिनेमॅक्सला. समीरने केक आणले नाना नानीच्या ॲनिव्हर्सरीला. त्याच्या हालत बघा बाबूने काय केले. बाबूनेच केले, तू पाडला ना? काय नाही मग पाडला तेव्हाच झालं ते. सीट वर कटिंग झालंय, केक कटिंग आधारित झालंय. सूप आलंय, स्टार्टर आलंय, सगळं खायला सुरुवात झालेलं आहे. इकडे बाबूने पण सुरुवात केलेली आहे. तर खाऊन झालं आता रोमिरचं आमचं सगळ्यांचं. आता आलाय मेन कोर्स. मेन कोर्स कसं खाते तर त्याला तो बोलतो रोमिर काय कर रहा है? हा रोमिर आहे, हा एक रोमिरला ओळखते ना तुम्ही? आवाज करू नका, आवाज नाही ओळख. अरे पण काय फरक पडतोय बाबू. सरी हॅपी ॲनिव्हर्सरी. चमचा दे ना भाऊ, चमचा. आता तुम्ही बरोबर दाखवायला विधी आहे आता तू घे. नाही आता तू खा बाबू ना. आता केक कटिंग केले आणि आम्ही आता केक खातोय. मस्त बाबू आणि मी मिळून दोघं केक खातोय. डिश मध्ये केक त्याच्यात दे पप्पाला, त्याच्यात दे पप्पाला एक पीस काढून दे ना जरा. वाट रंगीबिरंगी केक. भाऊ कुठला केक आहे? चीज केक, रंगीत केक. मित्रांनो घरी आलो आहे हॉटेलमधून. तर आता मी हा व्हिडिओ इथे थांबवतो. जसं तुम्ही बघितलं की आज आम्ही दुपारी निघालो मठात जायला. आज स्वामींचा प्रकट दिन होता, तर मठात जायला निघालो रोरोने. पण रोरोसाठी थोडा उशीर होणार होता, कारण 1 तासाचा ब्रेक होता. म्हणून आम्ही जेसल पार्कला गणपती मंदिरात गेलो. नंतर मग रोरोने मठात गेलो. मठातून आम्ही जुचंद्राला चंडिका देवीला गेलो, कारण नवरात्र पण चालू झालं आहे. तिथून आलो घरी, थोडा फ्रेश झालो आणि मग पुन्हा आम्ही श्वेताच्या मम्मी पप्पा भाऊ श्वेता आम्ही सगळे गेलो मठामध्ये. मीरा रोडच्या मीरा भाईंदरचं जे मठ आहे तिकडे. हां, श्वेताची काकी पण होती. आम्ही 6 जण गेलो मठात दर्शन केलं आणि तिथून मग आम्ही गेलो जेवायला. आणि जेवायला ते तुम्हाला कळलंच असेल, कारण श्वेताच्या मम्मी पप्पाची 55वी ॲनिव्हर्सरी होती, लग्नाचा वाढदिवस होता. तर ते सेलिब्रेशन करत होतं. तर आम्ही 6 जणं प्लस रोमिरचे मम्मी पप्पा असे आम्ही सगळे जणं पार्टी करायला गेलो होतो. आणि तिथून आता मी आलो आहे. तर आजचा हा प्रकट दिनानिमित्त जो व्लॉग बनवलेला तो, प्लस नवरात्रीचा पण ब्लॉग इन्क्लूड झालेला आहे आणि डेली व्लॉग पण झालेला आहे. तर हा सगळा आजचा दिवसाचा जो व्लॉग होता, आमचा प्रवास होता, तो या व्लॉगमध्ये केलेला आहे. तर हा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील.
आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयाचा. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय बाय.